किंवा या टेक्नॉलॉजीला आपल्याला देणार आहे. नेक्स्ट वन इरिगेशन अँड फर्टिगेशन मॉडेल. आपल्या पिकाला कोणत्या स्टेजला किती पाणी आणि किती खत द्यायचं आहे आपल्याला समजल्या, किंवा तुम्ही जर विदेशात असला तर तुम्हाला हे टेक्नॉलॉजी तुम्हाला लगेच समजणार. ज्याच्या प्लॉटिंग असं 10 दिवसाचा 120 दिवसाचा आहे, तुम्हाला त्या शेताला किती वेळासाठी किती पाणी द्यायचं हे तुम्हाला यातनं समजणार आहे. इव्हन फर्टिलायझर डिझायनिंग यामध्ये आपण स्वतः इनपुट देतो KVK बारामध्ये, आणि किती फर्टिलायझर तुम्हाला त्या शेतासाठी द्यायचं किंवा कोणती ग्रेड द्यायची हे जो आपण यातून आपल्याला समजणार आहे. पुढचा मुद्दा आहे त्यामध्ये स्टेज, पिकाच्या वाढीची जी अवस्था आहे ती आपल्याला इझिली मॉनिटरिंग त्या स्टेजमध्ये करता येणार. कारण प्रथम आपण बघतो की ऊस लागवड केला 2 महिना होता फुटवा निघत नाही, वाढ नाही, बरोबर. तर एक झाल्यामध्ये आपल्या ऊसामध्ये किंवा जेव्हा ऊस तुटा येतो तेव्हा आपल्याला वाटतं की ऊसामध्ये आपल्याला अपेक्षित वाढ नाही, अपेक्षित काढता नाही आलं. तर ते आपल्याला अचीव करायचं असतं तर आपल्याला AI ड्रिव्हन मॉडेल आपल्याला गरजेचं आणि नक्कीच फायदेशीर आहे. आणि शेवटचं म्हणजे सुक्रोज प्रिडिक्शन मॉडेल, बरोबर आहे. आज कारखान्याचा मुख्य घटक असतो तो सुक्रोज, बाकी तुमचा तण किती भरला त्याची काय त्याला वेगळी घेणं. मग हे सुक्रोज प्रिडिक्शन म्हणजे जर तुमचा 12 महिन्याचा ऊस असेल आणि त्याने जरी सुक्रोज लेवल 11व्या महिन्यात जास्त दाखवली तरी आपण ऊस हा 11व्या महिन्यात कट करू शकतो. 1 महिन्यात आपला खर्च तरी काय आपण वाचू शकतो. तर हे पूर्ण मॉडेलिंग आपण या AI अंतर्गत आपण दाखवू शकतो. यामध्ये मुख्यतः सांगितलं या 5 मॉडेलवरती आपण आता काम करत आहोत. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे बनवून सुद्धा केलं आहे. हे जर चालवलं द्यायचं तरी मागच्या वर्षी आपण चालू केला तेव्हा MPK राहुलचे सॉइल डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर कडलक सर आले होते. आपले जे प्लॉट आहे त्यांना आम्ही दाखवले होते. त्यांनी सहज कॅल्क्युलेशन केलं होतं म्हणजे AI ट्रीटमेंट आणि नॉन AI ट्रीटमेंट. तर साधारण प्रति एकरी 2 मेगा आपण AI मध्ये सेव्ह केला होता. तो साधारण 2 मेगा ठिकाणी सेव्ह केला होता. एवढ्यांनी इझिली आयडेंटिफाय. तर हे दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. चांगली शेतकरी होते दिवाळीमध्ये आपल्याकडे बघण्यासाठी आले होते. 4.5 ते 5 महिन्यांचा ऊस होता. त्या ऊसाला त्या पिरियड साधारणतः 9 लाख लागतो दरवर्षी दर हंगामात. त्यांना फक्त या मॉडेलमध्ये ते पार्टिसिपेट झाले. आज त्यांच्या शेतामध्ये त्याच प्रकारचा ऊस, बरोबर आहे, फक्त 3.5 लाख लिटर पाण्यामध्ये तो ऊस तयार झाला. साधारण 5 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी त्यांनी वाचवलं. म्हणजे अजून पुढे तर आपला प्रायव्हेट एक्सप्लोर जायचं तरी आपल्याला आता अचिव्हमेंट मिळत आहे. अजून बरंच काय आपल्याला तिकडे शिकायचं अजून ॲडमध्ये करायचं. नेक्स्ट आता KVK 12 मध्ये तुम्ही जर विकली असेल तर मला ते बऱ्याच लोकांनी प्लॉट घेतला असेल तर हे प्लॉटचं मॅपिंग तुम्हाला पाहता येईल. ज्यामध्ये आपले जे 6 वाण आपण लावले होते 86 030 10001 265 15012 8005 आणि 18121 आणि जो पुढचा प्लॉट तुम्हाला दिसतो तो पूर्ण व्हेजिटेबलचा प्लॉट. त्याचं मॅपिंग आपण एक लोकांना माझ्यासाठी केलं होतं की मॅपिंग संकल्पना कशी असते. मग त्यामध्ये कलर कोडिंग आपण केले, बरोबर. तेव्हा तुम्हाला पाहता येईल की जो पूर्ण लाल कलर आहे तुम्हाला कुठे कोपऱ्यामध्ये दिसेल तर तो येलो येतो. त्याची उत्पादकता अत्यंत नगण्य आहे किंवा कमी आहे. सेकंड तुम्ही जर ऑरेंज कलर पाहिला केसरी रंगाचा त्या ठिकाणी लो येईल, थोडं कमीपेक्षा थोडं जास्त उत्पादन 10% किंवा 20% त्या ठिकाणी उत्पादन ज्यादा आहे. त्या पुढे मिडियम मिड पिवळ्या कलरचा जो भाग आहे मिड मिडचा आहे. हाय हिल्ड जर म्हटलं तर मोठी कलरचा सेगमेंट आणि व्हेरी हाय हिल्ड म्हटलं तर ग्रीन कलरचा सेगमेंट. म्हणजे तुमचं कोणतंही क्षेत्र असेल तरी आपल्याला इझिली आपल्याला प्लॉटची कंडिशन आपल्याला पाहिजे ठिकाणी आपल्याला आपला पोत कुठं चांगला आहे कुठं खराब आहे इझिली आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. आणि त्या ठिकाणी स्पॉट ॲप्लिकेशन करून आपण त्या ठिकाणी त्या जमिनीची फर्टिलिटी आहे आपण सुधारू शकतो जेणेकरून आपल्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारची उत्पादकता अचीव होईल. ही जी नवीन टेक्नॉलॉजी आहे तुम्हाला ज्यावेळी आपण सॅटेलाइटचा विचार करतो तर सगळ्यांना माहिती सॅटेलाइटचा वापर तेवढं मोबाईल आहे तेवढं फॅसिलिटी आहे सॅटेलाइट वापरतो. मग शेअरमध्ये सॅटेलाइटचा वापर काय त्याची इंडेक्स आपल्याला काय काय वापरतं फायदा दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जर पहिलं वापरलं तर NDV आहे व्हेजिटेशन इंडेक्स म्हणजे काय वाढ कुठं जास्त आहे कुठं कमी, बरोबर आहे, हे आपल्याला एक आयडेंटिफाय करता येईल. सपोज तुमचं 10 क्षेत्र आहे 10 एकर चांगलं आहे 3 एकर खराब आहे हे आपण ओरली म्हणू शकतो. मग हे म्हणताय तुझं लाईट करायला आपल्याला त्या ठिकाणी व्हेजिटेशन इंडेक्स त्याला पण गरजेचं आहे. सेकंड ट्रान्समिटेशन कुठं ग्रोथ चांगली आहे कुठं नॉर्मल आहे उत्तम आणि चांगली, बरोबर आहे, कुठं ग्रोथ चांगली आहे कुठं उत्तम हे आपल्याला इनहान्स व्हेजिटेशन इंडेक्समध्ये पाहता येईल. नेक्स्ट वन क्रॉप मॅचर पिकाच्या कॅनोपीमध्ये टेम्परेचर आहे तो मोडावं त्याच्या पेक्षामध्ये कंडिशन आणि डेडला कंडिशनचा म्हणजे तुमच्या स्प्रेइंग कंडिशनसाठी स्प्रेसाठी आयडियल कंडिशन कोणती ज्या ठिकाणी आपल्याला काही स्प्रेमध्ये देतोय पूर्ण त्यामध्ये शोषलं जातं त्याच्याला क्रॉप मॅचर गेला असणं आवश्यक आहे. नेक्स्ट वन वॉटर अपटेक मॅच मॅप तुम्ही शेताला पाणी दिलंय की ते शेतून चालतंय की, बरोबर आहे, तर तुम्ही त्याला पाणी दिलं की पीक येतंय की पाहिजे आणि सिद्ध करायचं आपल्याला त्या ठिकाणी वॉटर अपटेक मॅप आपल्याला त्या ठिकाणी मदत करत असतो. वॉटर वॉच मॅप जे आपण पाणी दिलंय, बरोबर, ते आपल्या शेतातनं बाहेर गेलंय त्याचं पर्क्युलेशन झालंय ते आपल्या जात आहे. आणि नेक्स्ट वन ऑफिस त्यामध्ये ताण कोणत्या प्रकारचा आहे म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर जेव्हा आम्ही 3 मार्कांना पैसे लावली या परीक्षेसाठी
साधारण एप्रिल मेला पडवे असेल किंवा लागण म्हणतात की 15 पर्यंत पडवा पडू नये किंवा लागण करू नये. तर तशा कंडिशनला आम्हाला एक स्ट्रेसचा पॉईंट दाखवला होता आम्ही स्टेम बनवली होती. फायनल लेवलचं ऑब्झर्वेशन आपल्याला त्यामध्ये घेता येईल. आता स्ट्रेस म्हणजे आपण म्हणतो बायोटिक जे प्रकारचे ताण असतात आणि ते आपल्या ठिकाणी आपल्याला ते शेतावर जेव्हा आपल्याला पाहता येतं. जेव्हा आपण AI मॉडेल रन करतो त्याला कोणकोणत्या त्यामध्ये फायदे मिळत होतात किंवा आपल्याला फायदेशीर राहतात त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन केलेलं आहे. तर पहिलं एक क्रॉप मॉनिटरिंग जर पाहिजे लाकूडपासून हार्वेस्टिंगला क्रॉप मॉनिटरिंग करावं लागतं. बरोबर आहे. खतासाठी असेल, पाण्यासाठी असेल, रोपासाठी असेल, किडीसाठी असेल, बायोटिक ट्रेस असेल, आपल्याला मॅपिंग जे आहे आपल्याला आपल्याला इझिली करता येईल. दोन अंतर किती पाहिजे, दोन अंतर किती पाहिजे, एका गटामध्ये फुटवेची संख्या किती पाहिजे, एका गटामध्ये मिलिएबल किती पाहिजे, मिलिएबल किती पाहिजे, ते पूर्ण आपल्याला प्रिसाइज फार्मिंगमध्ये आपल्याला किंवा प्रिसाइज फार्मिंगमध्ये आपल्याला समजणार. पुढं क्रॉप अँड सॉइल अनालिसिस. क्रॉप अनालिसिस जर म्हणलं तर रिपीट अनालिसिस आपण म्हणू शकतो. सॉइल अनालिसिसमध्ये सॉइल टेस्टिंग हे दोन्ही आपल्याला हे टेक्नॉलॉजीमध्ये म्हणजे मॅपिंग होती त्यामध्ये गेली त्याचा फिजिकली पण करू शकता म्हणून आपण सेंट्रल आपण काही करू शकतो किंवा क्रॉप क्लस्टर आपण करू शकतो. नेक्स्ट क्रॉप फोरकास्टिंग. तुमच्या पिकाला इथून पुढं वातावरणीय कंडिशननुसार किंवा पिकाच्या शाकीय वाढीच्या अवस्थेनुसार किंवा वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला कोणती खत दिली पाहिजे बरोबर. त्याबरोबर कोणती रोग होऊ शकतो, कोणती किडी होऊ शकते हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याला क्रॉप फोरकास्टिंग आपल्याला करावंच लागेल जे आपल्याला टेक्नॉलॉजी करता येणार आहे. फूड अँड पेस्ट डिटेक्शन. आता आपण जसं म्हटलं की आपल्याला भविष्यात आपल्याला करतोय पण त्यासोबतच जीडचा तुम्हाला कन्सेप्ट म्हणाले वीड किलिंग असेल किंवा वीड आयडेंटिफिकेशन ते आमच्या टेक्नॉलॉजी आपण आता सर्च करतोय. त्यामध्ये आता आपलं काम चालू आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये अदर दॅन शुगर केल जे ॲक्शन आपल्याला 100% कंट्रोल करायचं असेल आपल्याला त्या प्रोजेक्टमध्ये आपण पार्ट केलं ते टेक्नॉलॉजी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती करून घेता येईल. आणि इरिगेशन मॅनेजमेंट तुम्ही पाणी ज्यामध्ये आपण जर विचार करायला गेलो तर 3 कोटीमध्ये आपल्या एरियातून जर आपण म्हणतो 75 लाख लिटर पाण्यामध्ये आपण जेवढ्या पिकाची पाण्याची गरज आहे ती भागवू शकतो. त्यासाठी आपल्याला ट्रिप कन्सेप्ट करायला जाईल. आज आम्ही शेतकरी आम्ही म्हणतो तुम्ही ट्रिप असेल तर या प्रोजेक्टमध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. तर पहिले ट्रिप करा नंतर त्या टेक्नॉलॉजीमध्ये पार्टिसिपेट व्हा जेणेकरून आपल्याला पाण्याची बचत पण होईल आणि ॲज पर प्रॉफिट वर आपल्याला त्या ठिकाणी खताची पिकाची गरज आहे जेवढं पिकाला खत लागते ते आपल्याला इझिली आणि आयडियलित्या हे देता येईल. एक साधा कन्सेप्ट आहे. जर आपण AI मॉडेल जर रन केलं तर आपल्याला काय अचीव होणार आहे. आता बऱ्याच अंशी लोकांना जे ऊसाचे शेतकरी आहेत त्यांना सांगत असतात की तुम्हाला जर एकरात तरी पाहिजे तर वाढलं पाहिजे. तुम्ही जर विद्यापीठात शिकत नाही तर 4/2 रुपये सांगितलं, 4.5/2 सांगितलं जाते आणि जर बाहेर जरी नसेल तर 5/2चे दाम सांगितले. साधारण जर विचार करायला गेलं तर 4,350 रुपये, 4,500 रुपये आणि 5,400 रुपये हे आपल्याला कळतं. पण ह्याचं जर आपण क्रॉस कॅल्क्युलेशन जर केलं साधारण 5/2ला माझे 4,350 रुपये बसेल बरोबर. एका बरोबर 10 फूट मिळाले तर माझे 43 दिवस मला एकरा बरोबर. आणि एका साधारण वजन जर आपण 2.5 किलो जर म्हणतो तर साधारण आपल्याला 1,600 टनापर्यंत आपल्याला एक उत्पन्न निघतं बरोबर. एक साधं गणित आपल्याला हे सांगता येईल. पण AI मध्ये हे लोकांना सांगतो की जर आपण टेक्नॉलॉजी जर केली तर आपल्याला साधारण 3.5 ते 4 किलो ऊस आपल्याला इझिली हार्वेस्ट करता येईल. त्याचा लाईट डेमो सुद्धा आपल्या टीमनं पाहिलेलं आहे KVK 12 तर मग पुढं उदाहरण पण तुम्हाला पाहता येतं. आपला 265 जो आपला 70 ते 80 निघायचा तो 265 वनाचा दिवशी आपण एकरी हार्वेस्ट केले. त्याचं लाईफ स्पेसिमेंट किंवा लाईफ सॅम्पल तुम्हाला आता केली 12 एवढं अचिव्हमेंट आपण या प्रयत्न करू तिथं आपल्याला भविष्यामध्ये नक्की फायदा आणि गुणवत्तापूर्ण राहणार आहे. नेक्स्ट आता जेवढे आपण प्लॉट मॅपिंग करतो तयार झाला बरोबर तर त्या प्लॉटचं आपण ऑनलाईन मॅपिंग करतो. जसं आपण कोऑर्डिनेट आपण घेतो लक्षांच्या अकाउंट तसं आपण लक्षांमध्ये ऑनलाईन इन्व्हेंटरीची रेंज काय बरोबर. त्या पुढे लोकेशन आपल्याला सॅटेलाइटद्वारे समजून जातं. त्याला मॅनेजमेंट काहीच नाही. सॅटेलाइटचा वापर करून आपण लोकेशन घेऊ शकतो आणि तिथं आपण आपले व्हिडिओ सेन्सर करू शकतो जेणेकरून आपला मॅक्सिमम पुरं टाइम एक्झॅक्ट डाटा आपल्याला हासू शकतो जेणेकरून आपल्याला चांगला रिझल्ट आपल्याला त्यापासून येते. यामध्ये आमची टीम शेताच्या प्लॉटपर्यंत येते तुम्हाला ते मॅपिंग करून देते आणि त्या लोकेशन करून वेदर सेन्सर इन्स्टॉल करून देते. आता एआयचा कन्सेप्ट आला बऱ्याच लोकांनी शंका होती आता असतं का अशा मोबाईल का आपण सुरक्षित आहे का. त्यासाठी आपल्याला 3 फिनॉमिना आले. त्यामध्ये मुख्यतः नो टच, लो टच आणि हाय. लक्षात नो टच, हाय टच आणि लो टच हे 3 संकल्पना आपण त्या ठिकाणी आणल्या.
बरोबर आहे. आता हाय टच इन द सेन्स ग्राउंड आम्ही जे म्हणतो लॅबमध्ये टेस्टिंग बघा किंवा एनपी लेवल तुम्हाला शंका वाटली लॅब टेस्टिंग बघा आम्ही केले म्हणतो तर कुणाला शंका असेल किंवा हे करत आहे का तुम्ही स्वतः ते आमच्याकडे याचा रिपोर्ट घेऊन तुम्ही लॅब टेस्टिंग सुद्धा करू शकता. इथपर्यंत आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना सपोर्ट सुद्धा केलेला आहे. त्यामुळे जर म्हटलं लिक्विड असेल किंवा सॉइल टेस्टिंग असेल आपण ठिकाणी ग्राउंड पर करतो. सेकंड थिंग त्या ठिकाणी जर म्हटलं म्हणजे विदाउट मॅन्युअल इंटरफेरन्स त्यामध्ये फक्त स्लाइडचा वापर ज्यामध्ये तुमच्या राहिले त्याकडून तुम्हाला आयडेंटिफाय होणार तुम्हाला मिक्स कुठं जात आहे कुठं कमी कुठे इनाम झालेलं आहे कुठं कमी आहे वॉटर स्टेज मॅप कुठे आहे वॉटर मॉइश्चर मॅप कुठे आहे हे तुम्हाला इझिली तुमच्या वन तुमच्या तुम्हाला पूर्ण समजू शकतं. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्ण प्रॉडक्टचा खर्च आहे तो तुमच्या फक्त पॅच अपेक्षा जो स्पॉट अपेक्षा आपण म्हणतो त्याला आपल्याला तो करावा लागतो. आणि तो आहे तो लो टच तुम्ही आता पाहिलं आता विकर्षण आणलेलं आहे तुम्हाला पाहता की विकर्षण काम करून आपल्याला देत येतं. तर मुख्य जर म्हटलं अबोव सॉइल पॅरामीटर्स आणि बिलो सॉइल पॅरामीटर अबोव सॉइल पॅरामीटर जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे विंड स्पीड आहे विंड डायरेक्शन आहे बरोबर आहे रेनफॉलचं टेरिगेज आहे टेम्परेचर आहे त्यामध्ये मिनिमम मॅक्सिमम ह्युमिडिटीमध्ये मिनिमम मॅक्सिमम मिनिमम आणि मॅक्सिमम आणि सनशाईन म्हणजे दिवसाचा सूर्यप्रकाश किती हे अबोव सॉइल पॅरामीटर किंवा त्यामध्ये आता तुम्ही जर द्राक्ष किंवा डाळिंब बागात जर बघितलं असेल त्यामध्ये एक स्प्रेची कंडिशन असते ज्याला डेल्टा कंडिशन म्हणतात. त्यावेळी जर आपण स्प्रे घेतला तर मॅक्सिमम 85-90% स्प्रे तो त्या क्रॉपमध्ये केला तुम्ही ते वापरला जातो. डेल्टा कंडिशन त्या ठिकाणी टेम्परेचर आणि ह्युमिडिटीचा रिलेशन त्या ठिकाणी केलेलं असतं. तर ती डेल्टा कंडिशन आपल्याला मेन्शन करण्यासाठी आयडेंटिफाय करण्यासाठी आपण या रिलेशनला आपण एक अजून एक ॲडॉन त्याला ॲडॉन दिलेलं आहे त्याला बीपीडी किंवा त्याला आपण वेपर प्रेशर डिफिशिट त्याला म्हणतात. त्याठिकाणी आपल्याला स्प्रेची आयडियल कंडिशन काय ते आपल्याला इझी एका क्लिपवर आपल्याला समजतात. म्हणजे उसाला आपल्याला सर स्प्रे सकाळी घ्यायचा आहे रात्रीचा घ्यायचं आहे का दिवसा घ्यायचं ते आपल्याला त्या कंडिशनमधून आपल्याला समजणार आहे. आणि बिलो सॉइल पॅरामीटर म्हणले तर त्या ठिकाणी सॉइल मॉइश्चर आणि सॉइल टेम्परेचर बरोबर आहे. म्हणजे आजकाल जर भाजीपाल्याने जर आपण म्हटलं क्रॉपची युनिफॉर्म ग्रोथ असेल क्रॉपचं ॲज पर ग्रोथ स्टेजेस त्याची वाढ कशी आहे ते जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर आपल्याला आजच्या कंडिशनला सॉइल टेम्परेचर हा खूप महत्त्वाचा आहे. आणि सेकंड थिंग जर म्हटलं तर सॉइल मॉइश्चर याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहे. दिवसात जर म्हणायला गेलं तर 7 इंचावरती एक आपण सेन्सर त्याच्याकडे इन्स्टॉल करतो आणि दुसरा सेन्सर येतो 14 इंचावर बरोबर आहे. प्रायमरी रूट झोन आणि सेकंडरी रूट झोन ह्या दोन रूट झोनला आपण तो सेन्सर इन्स्टॉल करतो जेणेकरून आपल्याला त्या पिकाच्या पाण्याची ॲक्च्युअल गरज काय आहे ते आपल्याला इझिली आपल्याला कळतं. नेक्स्ट आता जी गोष्टी आपण चर्चा केली आहे ज्यामध्ये हाय टच नो टच आणि लो टच त्यामध्ये ग्राउंड टच असेल नो टच असेल आणि त्या ठिकाणी लो टच असेल तर तिन्ही कोणत्या गोष्टी मॅनेज करू शकतो ते आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे. नेक्स्ट आता नेक्स्ट घ्या वेदर स्टेशन जे आपण म्हणतोय आतापर्यंत आपण जे प्रोजेक्टवरती काम केलेलं आहे तुम्हाला जे म्हटलं की मागच्या जूनला आपण काम चालू केलं 8 सालीमध्ये जवळजवळ 1000 शेतकऱ्याचं टार्गेट होते त्यामध्ये आपले 220 शेतकरी तयार झाले त्यामुळे साधारण 400 एकरावरती आता आपलं काम चालू आहे. ते शेतकऱ्यांना आतापर्यंत जे अलर्ट गेलेले ते नमूद केलेले आहेत. त्यामध्ये जर इरिगेशन ॲडवायझर जर म्हटल्या तर 5250 आपण आतापर्यंत ॲडवायझर दिलेले आहेत शेतकऱ्यांना. सेकंड थिंग डिसीज ॲडवायझरी त्यामध्ये 2805 डिसीज ॲडवायझरी आतापर्यंत केलेली आहेत. पेस्ट ॲडवायझरी कोणती किडी होऊ शकते खोडकीड असेल बरोबर किंवा ओलियापेड असेल तर ते साधारण 4177 अलर्ट आपल्या आतापर्यंत केलेले आहेत. जेव्हा डिसीज अलर्ट आपण दिले त्यामध्ये मुख्यतः कोणते अलर्ट आपल्याला आढळून आले त्यामध्ये पहिला कोकता बोईंगे राऊंड रोस्टी आणि ग्रास शूट हे 3 आपल्याला अलर्ट त्या ठिकाणी मिळाले. आणि टॉप 3 पेस्टमध्ये जे मुख्यतः कीड आपल्यामध्ये होतात त्यामध्ये आपल्याला आढळलेल्या रूट बोरर ओलियापेड आणि अर्ली शूट बोरर जे आपण खोडकीड म्हणतो ह्या 3 मुख्य किडीचा आपल्याला त्या ठिकाणी अलर्ट आता आलेला आहे. आणि नंतर पुढीलचा आत्तापर्यंतचा जो इम्पॅक्ट म्हटला आत्तापर्यंत जे आपलं अचिव्हमेंट झालेले त्यामध्ये इरिगेशन ऑप्टिमायझेशन जर म्हटलं तर 40% आपल्याकडे त्याचा अचिव्हमेंट आहे. आणि इंड इन्हान्समेंट किंवा इंड इम्प्रुव्हमेंट जे आहे आतापर्यंत 30% आपल्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे. आपण केमध्ये जरी म्हटलं तर आपला 70% आपण अचिव्हमेंट केलेला आहे. पण जर शेतकऱ्यांच्या हिशोबाने जर म्हटलं तर 30% पर्यंत आपण आता इंड अचिव्हमेंट त्या ठिकाणी देत आहोत. नेक्स्ट जे आपल्याला अलर्ट येतात जे आपण तुम्हाला म्हटलं की आपण शेतकऱ्यांना ॲप ॲक्सेस देतो मोबाईल ॲप त्या ॲप ॲक्सेसवरती तुम्हाला अशा प्रकारचे विंडोज तुम्हाला दिसते आणि अशा प्रकारचे अलर्ट येतात. तर तुम्ही जर म्हटला तर तो तुम्हाला मधला ॲक्शन पण तुम्हाला वाचता येईल की इरिगेट प्लॉट किती एरिया 2 एकर विथ 22,465 लिटर्स ऑफ वॉटर बाय रनिंग म्हणजे इतक्या माइंड लेवलचा अलर्ट आपण देतो. तुम्हाला तुमची मोटर चालवायची पण किती वेळ चालवायची आणि किती पाणी द्यायचे
म्हणजे यामध्ये मेजर इरिगेशन वॉटर आपण ठिकाणी अप्लाय करतो. त्यामुळे लिचिंग प्रोसेस आहे किंवा सॉइल क्वालिटीची जी काही पॅरामीटर्स आहेत त्याला कोणत्याही प्रकारचा अफेक्ट होत नाही आणि चांगल्या प्रकारचं पीक आपण इझिली ठिकाणी हार्वेस्ट करत आहोत. नेक्स्ट जर स्टॅटिस्टिकल जर आपलं पीक पूर्ण असेल तर हा डाटा तुम्हाला रीड करता येईल. स्टॅटिस्टिकल डाटा ज्यामध्ये ग्राउंड ट्रूथ सुद्धा आपण केलेलं आहे आय टूल्सनं आणि ग्राउंड ट्रूथ सॅटेलाइट हे दोन्ही आपण या ठिकाणी केलं. म्हणजे जर कंटिन्यू डाटा आपण म्हणतात तर आपल्याला स्टॅटिस्टिकल बेस त्याला लागतो. त्या बेसवरती आपण हा डाटा अनालिसिस केलेला आहे ज्यामध्ये आपल्याला रिझल्ट सुद्धा इथं पाहता येईल. नेक्स्ट जर आपण दुसऱ्यामध्ये हे वाटलं तर त्याचा फायदा काय त्याचं पॉलिसी या ठिकाणी केलेलं आहे. त्यामध्ये इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग तुम्हाला कधी करायची पासून तुम्हाला तुमचं कुठल्या महिन्यामध्ये शुगर लेवल हाय असणार त्यावेळी तुमचं यील्ड काय असणार आहे हे तुम्हाला एका डिसिजनवर या क्लिपमध्ये आपल्याला समजणार आहे. बरोबर तुम्ही जरी आज ऊस लागवडीचा प्लॅनिंग केला तुम्हाला कोणत्या तारखेला ऊस लागवड करायचं आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये हार्वेस्ट करायचं हे तुम्हाला अनालिसिस करून तुम्हाला तुमचं यील्ड आणि सुपर लेवल काय आपण शुगर निकोटिन म्हणतो ते काय राहील ते आपल्याला या प्रोजेक्टमधून आपल्याला समजणार आहे. सेकंड थिंग क्रॉप मॉनिटरिंग म्हणजे आपल्याला जो जास्त डाटा होईल खताचा असेल पाण्याचा असेल लेबलचा असेल किंवा स्प्रेचा असेल तो खर्च कमी करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी आपल्याला क्रॉप मॉनिटरिंग या सिस्टममध्ये आपण घेतो. त्यामुळे क्रॉप मॉनिटरिंगचा खर्च जो आपल्याला कमी होणार आहे. थर्ड वन रिसोर्स यूज जे आपण रिसोर्स वापरतोय त्याचा उत्तमरित्या कसा वापर करता येईल. जे आपण खत देतोय आर्टिकल आता वॉटर सोल्युबल खत आहे सुरुवातीला बेसल डोसची होती बरोबर आहे. तर त्या पुढचं काय आता ऑक्सिडेटेड आहे नॅनो टेक्नॉलॉजी आहे पिका टेक्नॉलॉजी आहे ती जर वापरली तर आपल्याला चांगल्या प्रकारचा रिसोर्स यूज म्हणजे त्यामुळे सॉईलची क्वालिटी खराब होणार नाही त्यामुळे कोणत्या यूज होणार नाही बरोबर. AI मॉडेल मदत करेल. आणि शेवटचं आहे ते इंडेक्स क्वालिटी चांगल्या प्रकारचं पीक चांगल्या गुणवत्तेचं पीक जर आपल्याला कमी कालावधीत हार्वेस्ट करायचं असेल तर आपल्याला आपल्या शेतामध्ये AI मॉडेल येणाऱ्या भविष्यामध्ये फायदेशीर आहे. नेक्स्ट ज्या त्यांना AI मॉडेल देतो तर त्यांना पूर्ण आपण 365 दिवसाचा क्रॉप प्लॅनर त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे तुम्हाला लागवड करताना क्रॉप चालू केली पाहिजे लागवडीनंतर तुम्हाला कोणत्या ड्रिलची घेतली पाहिजे कोणते स्प्रे घेतली पाहिजे फवारणी कधी करायची पाणी कधी करायची किंवा मध्ये केलं पाहिजे किंवा रोग किडनी कधी केलं पाहिजे याचं पूर्ण प्लॅन आपल्याला एका क्लिकवर आपल्या मोबाईलमध्ये राहतं. जे तुम्हाला पूर्ण पिकामध्ये जो आपला इनपुट आहे त्याचा खर्च पूर्ण आपल्याला ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी वाढवता येते. नेक्स्ट आपल्या मोबाईलला जर आपण म्हणतो जेव्हा आपण हे ॲप शेतकऱ्यामध्ये शेतकरी रजिस्टर करतात त्यांना ॲपमध्ये पूर्णपणे दिसते क्रॉप प्लॅनर आपण तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी पाहिजे का जर करायची तर का करायची त्याचा फायदा काय इव्हन ते कोणत्या दिवशी करायची आणि त्यामध्ये आपल्याला इनपुट काय काय लागेल हे पूर्ण पूर्ण शेतकरी त्यामध्ये जेव्हा तुम्ही ती ॲक्टिव्हिटी कराल तेव्हा तुम्हाला फक्त त्यामध्ये सबमिट करायची ती ॲक्टिव्हिटी जेणेकरून तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी सबमिट केल्यानंतर तुमचा झालेला खर्च असेल किंवा तुम्हाला फायदा आपल्याला लगेच त्या ठिकाणी दिसत असतो. एक साधं तुम्हाला ठिकाणी मी दाखवतो जेव्हा आपण AI मॉडेल विकसित केलं ना आपल्या शेतामध्ये आम्ही लावलं केवीटीमध्ये त्याच्याने आपल्याला पाण्याच्या पाळ्यात आम्हाला वेगळी सायकल जेवढे आपल्या 131 होत्या AI मॉडेलमध्ये आपल्याला फक्त त्या 80 पाण्याच्या पाळ्या आपल्याला लागल्या. हे साधारणपणे म्हटलं तर आपल्याला 8 तर 5 13 त्याचा एक पाळ्याच्या सायकल आपल्याला वाचलेलं आहे. तुम्हाला जे म्हणलं की 3 कोटी लिटर पाणी जे आपल्याला लागतं त्यावर आपल्याला 75 लाख आपले क्षेत्र आणायचं तर आपण ती अचिव्हमेंट फक्त या प्रोजेक्टमध्ये आपण नक्की आणि इझिली करू शकतो. नेक्स्ट आता साधा मॅप आहे थोडं तुम्हाला दिसतोय. लोक म्हणतात की उसाला खाताशिवाय पर्याय नाही किंवा उसाला चांगल्या प्रकारचं गणित जर आपल्याला काढायचं तर आपल्याला वापरली पाहिजे. तुम्हाला शेप पाहता येईल AI ब्लू कलरचा आहे नॉन AI तो ग्रीन कलरचा आहे. सर्वांनी लक्ष द्या AI जो आहे तो ब्लू कलरचा आहे नॉन AI तो ग्रीन कलरचा आहे आणि दोनचा डिफरन्स सुद्धा आपण त्यांनी नमूद केलेला आहे बरोबर आहे. तुमचा प्रति एकरी नत्र किती वाचलाय स्फुरद किती वाचलाय आणि पालाश किती वाचलाय हे इझिली तुम्हाला तुमचा जेव्हा ऊस संपेल किंवा तुमच्या स्टँडिंग क्रॉपमध्ये तुम्ही हे इझिली आयडेंटिफाय करू शकता की तुम्ही स्वतः काढू शकता. त्या अनुषंगाने तुमचा त्या खात्यावर खर्च किती होईल हे तुम्हाला एका क्लिकवरती तुम्हाला समजलं जातं. लक्षात म्हणजे आपण हे आवडून लोकांना आपल्या खात्यावरच सर्व ताकद असते असं काय नाही. काही टेक्नॉलॉजी आहे म्हणजे टेक्नॉलॉजी की आता योग्य बारावी कोणी करू काढते आणि तो टेक्नॉलॉजी आपण जर अडॅप्ट केली तर नक्कीच आपल्याला हे फायदेशीर राहणार आहे. नेक्स्ट हा पूर्ण फिजिकल बायोडाटा AI प्रॅक्टिस आणि नॉन AI प्रॅक्टिस शेतकऱ्याची लागवड पद्धत आणि AI आम्हाला काय दिलं त्यामध्ये जो डाटा आहे तो एका नमूद केलेला आहे. त्यामध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन पाहिलं तर पहिला नंबर ऑफ टिलर्स फुटवेची संख्या ती आपण या ठिकाणी नमूद केलेली आहे ग्राफिकल मॅनिप्युलेशन. सेकंड थिंग नंबर ऑफ डोळ्याची संख्या इंटरनोड म्हणजे डोळ्याची संख्या म्हणजे तुम्ही जर पाहिलं
एक साधारण आमचा 11:30-12 मिनिटं ऊस होता, 205. तर त्या कंडिशनला आमचा ऊसाचा जो होता कांड्यात होत्या 35% ऊस होता आणि ज्यावेळी हार्वेस्ट झाला त्यावेळी 40 कांड्यावर ऊस आणि नॉन एअरच 30 कांड्यावर ऊस होता. बरोबर आहे. साधारण 12 कांड्याचा फरक होता. म्हणजे आपण जे म्हणतो ऊस आहे तुम्हाला 3.5 किलो करायचं, त्याची अचीवमेंट आहे आपण यातून आपण मिळवतो. नेक्स्ट आहे ते लिप लेंथ. बरोबर, पिका पानाची लांबी. कारण जर आपण पाहिलं पिके तुम्हाला मी सांगितलं ज्यावेळी आपल्या पिकामध्ये स्प्रे घ्यायचा तर पिकामध्ये 100% तो वापरला किंवा 100% असेंडन्स असतो. ऑफ टाइमला जर आपण केला तर पिकामध्ये त्याला कोणत्या प्रकारचा फायदा होतो, लॉस होतो. तसं लिप लेंथ आपल्याला जर चांगला पाहिजे लिप लेंथ असेल किंवा लिक्विड तर आपल्याला बीपीडी आपल्याला पानं किंवा त्याचा अभ्यास करून त्याने स्प्रे करणं गरजेचं आहे. ते टाइम तसंच आहे. आता मूल्य पण आपण तुम्ही बसत नाही त्याच्यापेक्षा पाणी आपण या ठिकाणी स्टेप डायमीटर आणि लास्ट म्हणजे हाईट ऑफ शुगर केन. म्हणजे 200 तुम्हाला मी म्हणतो का त्याला आम्हाला 26 फुटापर्यंत हाईट केली होती, तर 24 फुटापर्यंत होती. 86 आता आहे, 86 आता 2 बरोबर. मग तुमचे वाढतील तुमची ऑटोमॅटिक काय वाढणार आहे. इव्हन आपण सगळं एक कांडे येतं बरोबर आहे किंवा महिन्यामध्ये 2 कांडे झाले. आमचा आता असं की आम्ही महिन्यामध्ये कांडे तेवढा आमचा ताशी म्हणजे थ्रू. नेक्स्ट आता पूर्ण ऑफिस डाटा आहे. जो काही डाटा आम्ही घेतलेला आहे तो ठिकाणी नमूद केलेला आहे. त्यातले 3 क्रॉप आता आपले हवे लागले आहेत. 265 आता हे पाहिलं तर यील्ड प्रेडिक्शन किती होते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. ऍक्च्युली आधी सुद्धा ठिकाणी नमूद केलंय आणि लास्टला आहे ते पाडेवा आणि बीएसआय किती तरी दिलं ते 3 रेट आहे ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे आपण ठेवू शकत नाही अशा प्रकारचा आपल्याला एआय मॉडेल म्हणून आपल्याला म्हणून तुम्हाला पण यामध्ये काय आता आम्ही फक्त पहिल्या वर्षी 3 वाजता केले. ज्यात आम्ही 200 पासून टाका निघणार होतो आम्हाला एकरामध्ये 150 गेला. 15 होता 63 टन निघणार होतो आम्हाला 120 टन गेला आणि जो 8005 होता 100 टनाच्या ऐवजी आम्हाला 160 टन निघाला. एवढं टाइम आपण करू शकतो बरोबर आहे. आता मग दिवस किंवा त्यांचा प्रशिक्षणाला कमी पडते. ते जर आपल्याला अचूक करायचं असेल आपल्याला आपण त्याला चांगल्या प्रकारचं कव्हरेज आणि शेतकऱ्यांना फायदेशीर उत्पन्न आपण यातून देऊ शकतो. जर कारखाना ऊस घेतो बरोबर आहे की तुम्हाला प्रशिक्षण करायचे त्याला हार्ड लागतो जो तुमच्याकडून दाखवलेला पहिल्यामध्ये रिड्युसिंग त्यामध्ये किती बेस्ट लेवल काय आहे, त्या ऊसाची प्युरिटी काय आहे, सीसी लेवल काय आहे, सुक्रोज लेवल काय आहे, हा पूर्ण डाटा आपण जो आपण बीएसआय वाढला ठिकाणी. त्याच्या व्यतिरिक्त सरकारी शुगर माळेगाव सरकारचा काम नाही प्रायव्हेट कोणत्या त्या 4 ठिकाणाहून हा डाटा आपण आता टेस्ट केला. तुम्हाला जर शंका आला तर तुम्ही KVK 12 मध्ये हा पूर्ण डाटा तुम्ही जर माझ्याकडून व्हेरीफाय केलेला डाटा आहे त्यामुळे यामध्ये खोटं असं काहीच नाही. तुम्ही मला किंवा प्लेस तुम्ही सांगा आता करू शकता नाही आणि अचीव केलेलं आहे ते तुमच्याकडून आता आम्ही मांडलेला आहे. नेक्स्ट हा सॉइल अनालिसिसचा रिपोर्ट आहे. तुम्हाला सॉइल पीएच नायट्रोजन फॉस्फरस हे ह्याची रेंज आपण यामध्ये मेन्शन केली. बऱ्याच अंश असं होतं की म्हणजे ऊस हार्वेस्ट केल्यानंतर पाहिजे की काढल्यानंतर पाहिजे की जमिनीची सुपीकता कमी होती उत्पादकता कमी होती. ती आयडिया कशी टाकता येईल तर जे आपण त्याची फोटो दाखवली जमिनीची सुपीकता कशी टाकता येईल ते आपण मॅक्झिमम प्रयत्न या प्रोजेक्टमध्ये आपण करतोय. नेक्स्ट आता हा जो शेतकरी आहे तो बारामतीत आहे हे जे आपण केस स्टडी आता बघतोय. आता तुम्हाला जे कोपेगावनी बोलतात जे शेतकरी त्याची केस स्टडी आपल्याला आता पाहता येईल. त्याचं चालू तुम्ही जर पाहिलं त्याची वाढ कमी त्याची आपल्याला ऑरेंज कलर मागतोय म्हणजे डार्क ऑरेंज आहे, मीडियम ऑरेंज आणि फेंट ऑरेंज कलरचा ऑरेंज रंग आहे. ज्या ठिकाणी रोग आणि कीडची प्रॉब्लेमॅटिक कंडिशन आहे येऊ शकते कंडिशनला डार्क येलो कलर, मीडियम येलो कलर आणि एकदम फेंट येलो कलर तो आपण पाहू शकतो. आणि ते अपडेट चांगल्या प्रकारे आपण जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे अपडेट होते. डार्क ग्रीन कलर, ग्रीन कलर आणि ग्रे कलर आता शेतकरी पूर्ण पाहत आहे. आता मागच्या वर्षीचा डाटा आहे तर ऊसाची लागण होती त्याच्या कंडिशनला आपण म्हणजे प्लॉट द्या. नेक्स्ट स्लाइड आहे दिसतंय या ठिकाणी वाढ पण चांगली आहे, रोग इन्सिडेन्स पण कमी आणि अपडेट झाला आहे बरोबर आहे. कारण तुम्ही टाइम टू टाइम काउंटिंग या ठिकाणी होतोय त्या अनुषंगाने तुमचं त्या ठिकाणी पाणी आपण इरिगेशन आहे देतो किंवा खताच्या अवस्थेनुसार वाढीनुसार खताची उपलब्ध आपण त्या ठिकाणी करून देतो. त्यामुळे आपला ग्रीन या ठिकाणी दिसतोय. आता हा आम्ही केला तर ह्यांना अचीव काय जाते थोडं त्या ठिकाणी नसलेले आहे. तर आम्ही AI मध्ये या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा यूज केला तर पहिली गोष्ट आमच्या ठिकाणी उत्पादन आमचं 40% वाढणार आहे. त्यांनी 100% एकरी निघतंय आपल्याला अचिव्हमेंट या प्रोजेक्टद्वारे नक्कीच होणार. सेकंड थिंग
लेबर कॉस्ट लेबर वगैरे म्हणतो हायर असेल किंवा फॅमिली मेंबर म्हणतो त्यांचा खर्च आपला 20 ते 40 म्हणजे 20% बँकेपर्यंत आपला वाढवता येणार आहे. पाण्याची बचत 30% 30% आम्ही मिनिमम आकडा म्हणतो 5% पण करू शकतो. मिनिमम 30% पाण्याची बचत आपल्याला करता येणार आहे. इन्क्रीज तुम्ही रिसोर्स वापरतोय त्यावरचा खर्च तो 25% आपल्याला कमी करता येणार आहे. हायफिशियन्सी काय 30% लोन होणार आपल्याला सेव्ह करायचं यूज पडणं असेल त्याच्यामध्ये एकसारखी वाढ नसणं असेल बरोबर आहे की त्याने आपल्याला खर्च जादा होणार असेल तर इफिशियन्सी आपल्याला 35% आपल्याला सेव्ह झालं. आणि किलो जर म्हटलं तर 25% आपल्या ठिकाणी खर्च कमी होणार आहे. सप्लाय चेन म्हणजे उत्पन्न त्याची साखर तयार होईल आपल्याला किती खर्च लागते आणि पूर्ण खर्च तुमचा एखादा जर 3 खर्च होतो खर्च होतो तर तुमचा त्यामध्ये 30% 25% खर्च हवा असणार आहे. लक्षात म्हणजे एक प्रोजेक्ट आहे त्यामध्ये टेक्नॉलॉजी आपण अडॅप्ट केली आपल्या एवढं मोठा आज दुसरा आपण इंग्लिशवरती करणार जे इकॉनॉमिक म्हणतो त्यामध्ये आपण करणार इतर सुरुवात आणि तुमच्याकडे जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीवर काम करायचं तर नक्कीच आपल्याला मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड यांच्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारचं काम करता येईल बरोबर आहे का. इतर सुरुवातीची आम्हाला एका वर्षात आणवते आम्ही तुमच्याकडे आणि जर आपण चुकली की आपल्याला थोडं तशी कशा कंडिशन जर तुम्ही आम्हाला जाणून दिलं तर आपल्याला निश्चित प्रकारचा फायदा मिळत आहे. आता यामध्ये तुम्हाला वेदर सेशन दाखवलं तर एक मॉडेल आम्ही आलेलं आहे जे आपलं कार्यक्रम संपला तर आपण काय बघू शकता किंवा आता शेतकऱ्यांचा आपलं आता होते थोडं तुम्हाला सांगतो. साधारण आपण खूप एक आता प्रबंध आहे कारखाना आपण फोकस करतोय यामध्ये साधारण 2.5 किलोमीटर 2 ते 2.5 किलोमीटर रेडियसवरती आपण एक स्टेशन आणि साधारण 25 एकर एरिया साधारण 67 एकर एरिया तर त्यामध्ये साधारण 2.5 एकराचे 10 शेतकरी असे आपण आता फोकस करतो बरोबर आहे. मग त्या कम्युनिटीसाठी किंवा त्या देशामध्ये एक वेदर स्टेशन त्या कम्युनिटी स्टेशन म्हणूया आणि इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आपण सेन्सर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. लक्षात येतं आणि याची कॉस्ट शेतकऱ्याला बिअर करायची त्यावेळी 25,000 रुपये एका वर्षासाठी. लक्षात येतं एका वर्षासाठी 25,000 खर्च करायचं आपण त्या ठिकाणी देत आहोत. लक्षात बंदी शहराकडून आपण काय करणार करामध्ये त्या गोष्टी नमूद झालेली तो केवीच्या जे काही बंधन आहे नियम आहे त्याला बांधील राहील त्यानंतर ड्रीप असणं आवश्यक आहे. जी टेक्नॉलॉजी केवी सांगेल खतं कधी द्यायची पाणी कधी द्यायचं स्प्रे कधी घ्यायचा ते शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. जे आपल्या विकली मिटिंग्स असतील ऑनलाईन असतील किंवा ऑफलाईन असतील त्या मिटिंग त्यांना अटेंड केलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट रन करतोय बरोबर आहे आपली रन करतो त्याला जर वाटलं की मला हा प्रोजेक्ट आवडला की माझं बिल्डिंग अनमेंट झाली तर नेक्स्ट इयर तो वेदर स्टेशन आणि तो सेन्सर तिथंच ठेवू शकतो किंवा तो नेक्स्ट इयरसाठी वापरू शकतो. त्याला मिनिमम कॉस्ट आपण त्या ठिकाणी बिअर करण्याचा प्रयत्न करतो साधारण 10 ते 12 त्याला पुढल्या वर्षी ते सिस्टीम वापरायची जे काही सबस्क्रिप्शन चार्जेस जे असतील 10,000 12,000 ते पेड करायचे आणि ती सिस्टीम आपल्या शेतामध्ये वापरायची. आता मग अशी दोघा ठिकाणची शंका आली की जर वेदर स्टेशन जर असं घेतलं तर कितीला बसतं तर वेदर स्टेशन तुम्ही असं घ्यायला तर तुम्हाला 60 ते 70 हजार रुपये ते पण कंपनीच्या ब्रँडनुसार वेगळं असतं आणि सेन्सर जरी घेतलं तर साधारण 30 ते 40 हजार एक सेन्सर तो घ्या लाख तुम्हाला खर्च असतो. केविकेनं यामध्ये CSR फंड तयार केला ग्रुप तयार केला आणि त्यामध्ये आपल्या 25,000 आपण किती शेतकरी हे आता 2 युनिट देतात म्हणजे वेदर स्टेशन आणि सेन्सर. वेदर स्टेशन तुमचे कॉमन राहतील 2 किलोमीटर रेडियसला आणि प्रत्येक शेतकऱ्याला अर्धा एकर क्षेत्र असतो किंवा मॅक्झिमम 8 एकर क्षेत्र असतो तर त्याला हे सेन्सरचं किट आपण त्या ठिकाणी देतात. ठीक आहे तुमच्यापैकी किंवा तुमच्या मार्फत शेतकरी तयार होत असेल तर नक्कीच सरांशी जोडून द्या आमची जोडून द्या. आमची टीम त्यांच्या प्लॉटवरती येईल तर ते प्लॉट मॅपिंग करेल बरोबर आहे त्याला टेक्निकल गायडन्स करेल ॲप वापरायचं कसं बरोबर आहे ॲप वापरून त्याला जे अलर्ट्स आहेत ते रेडी कशी करायची हे पूर्ण टेक्निकल गायडन्स आमची टीम तुम्हाला शेतात येऊन करेल. ठीक आहे आता यात त्या कोणी शंका